चैत्र शुद्ध 11 आचरण 1. तुम्ही सर्वजण सर्वसामान्य प्रपंचवाईक आहात. तुम्हाला जीवनात जगायचे कसे हे समजणे महत्त्वाचे आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोणता तरी निश्चय पक्का केला पाहिजे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टी नीट समजल्या पाहिजेत. अन्यथा जीवनात काहीही साध्य होणार नाही. जीवनात कोणते तरी उच्च परंतु आवाक्यात असणारे उद्दिष्ट ठरवावे व त्याकडे वाटचाल करीत राहावी. जे काही करायचे ते अंतर्मनाला साक्षी ठेवून केल्याने फसगत होण्याची शक्यता नसते. जीवनात कधीही कंटाळा किंवा उबग येऊन देऊ नये. जीवनात संकटे येणार, कटू प्रसंगही येणार, त्यामुळे निराश होऊ नये. चमत्कारावर विश्वास न ठेवता सत्य काय आहे ते शोधावे. नेहमी सत्याची कास धरावी. सत्य कितीही परखड असले तरी त्याला मान द्यावा आणि तेच स्वीकारावे. शेवटी सत्याचाच विजय होतो. स्वतःच्या गरजा जितक्या कमी तेवढा जीवनात आनंद जास्त येईल. घरात समंजसपणा ठेवावा. अंगात विवेक असावा. अहंकार कमी करावा. घरात जितकी शांतता समाधान लाभेल तितके दैव अनुकूल होत जाते. घरात धार्मिक वातावरण असावे. प्रथम अध्यात्माची कास धरावी व मगच विज्ञानाची कास धरावी. आपल्या श्रद्धेला तडा जाऊन देऊ नये याकरता गुरूंचा सहवास व आशीर्वाद घ्यावा. म्हणजे मन नेहमी शांत राहते. मग दैव अनुकूल व्हायला वेळ लागत नाही. जगात पुष्कळ प्रकारचे लोक असतात. आपल्या धार्मिक विचारांना न मानणारा असा भेटला तर त्याच्याशी जास्त संबंध ठेवू नये. परंतु अशा व्यक्तीवर कोणतेही संकट आले असता निरपेक्ष बुद्धीने मदतीला धावून जावे. कोणाचाही द्वेष मत्सर करू नये. कर्तव्य करणे कधीही टाकू नये. कर्तव्य करत असताना त्यात पाप पुण्य पाहू नये. वृद्धांची घरात अडगळ होते असे जरी वाटले तरी वृद्ध आईवडिलांना सांभाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. तसेच लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी धाक दाखवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. लहान मुलांना ओरडू नये. वातावरण मुक्त असावे. भगवंतांची सेवा पूजा अर्चा अभिषेक करणे आपले कर्तव्यच आहे. नित्य साधना करणे प्रत्येकाला आवश्यक आहे. आपले जीवन आपला प्रपंच सुखी होण्याची ती गुरु किल्ली आहे. चैत्र शुद्ध 12 वास्तू व वास्तुशांती. हल्ली प्रत्येकाला आपले घर स्वतंत्र असावे असे वाटते. परंतु जागा घेताना जागेची सर्व माहिती काढणे आवश्यक आहे. नवीन जागी घर बांधताना त्या जागेत पूर्वी स्मशानभूमी होती का? ही जागा किती वर्ष पडीक आहे? त्या जागेत वंशवृद्धी झाली आहे का? ह्याचा शोध घ्यावा. केवळ कमी पैशात जागा मिळते आहे किंवा आपल्याजवळ 4 पैसे आहेत म्हणून मिळेल ती कशीही जागा विकत घेऊन घर बांधणे योग्य नाही. घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडे असू नये. कारण मृत्यू हा दक्षिणेकडून येत असतो. पूर्वीपासून घरात आग्नेय दिशेला स्वयंपाकघर, पूर्व दिशेला देवघर, ईशान्य दिशेला पाण्याची व्यवस्था तर वायव्य दिशेला खिडक्या ठेवण्याची पद्धत आहे. पूर्वी वाड्याच्या आतच लहान विहीर किंवा आड बांधलेले असायचे. घर बांधण्यापूर्वी भूमिपूजन करावे लागते. त्यावेळी ठेकेदार किंवा जो कोणी घर बांधणार असेल त्याला गंध लावून पेढे देऊन अधिकृतरित्या घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकावी हे फार महत्त्वाचे आहे. वास्तू बांधल्यावर वास्तुपुरुषाची प्रतिमा करून ती जमिनीत कमीत कमी 1 फूट खोल पुरावी लागते. घराच्या ज्या कोपऱ्यात कधीही बदल होणार नाही तसेच ज्या जागेला कोणाचेही पाय लागणार नाहीत अशाच ठिकाणी वास्तुदेवतेची स्थापना करावी. वातावरण शुद्ध करण्यासाठी हवन करावे व त्यावेळी वैदिक ब्राह्मणांकडून
वेदोच्चार करणे महत्त्वाचे असते. त्यावेळी मित्रमंडळी, शेजारी, नातेवाईक यांना बोलावून आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे. तसेच संत किंवा श्रेष्ठ पुरुषांचे आशीर्वाद घ्यावेत. वास्तुशांती व सत्यनारायण पूजा यांचा अर्थार्थी काही संबंध नाही. ह्या दोन पूजा कधीही एकत्र करू नये. वास्तुशांती ही आवश्यक बाब आहे. वास्तुशांती करता बोलवलेल्या लोकांना पोटभर जेवू घालावे. अल्पोपहार देऊ नये. पोटभर जेवू घालून संतुष्ट करून पाठवण्याची पद्धत आहे. आपण ज्या उच्च परंपरेतून आलो आहोत व जगत आहोत त्याचा संपूर्ण अंगीकार केला पाहिजे. घरी आलेल्यांना पोटभर जेवू घालणे हेच खरे यज्ञकर्म. आपण नेहमी आपल्या आचरणाने, नित्यकर्माने, ईश्वरी अनुष्ठानाने, पवित्र ग्रंथांचे वाचन करून, पूजार्चा करून, पवित्रे सांभाळून त्या जागेतच शांतता, समाधान, आनंद निर्माण करू शकतो व वास्तुपुरुषाला अनुकूल करून घेऊ शकतो. चैत्र शुद्ध 13 पवित्र वृक्ष औदुंबर, वड व पिंपळ अशा वृक्षांची उपासना केली जाते. मुळात या द्रविडांच्या देवता आहेत, पण आपण त्या आपल्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये औदुंबर, पिंपळ, वड ही विष्णूची वृक्षात्मक नावे आहेत. वड किंवा वटवृक्ष हा देववृक्ष आहे. ज्यात काही नाही त्यातच सर्व आहे ह्याची वटवृक्षाबाबत प्रचिती येते. अगदी छोट्याशा बीजातून एवढा मोठा वृक्ष निर्माण होतो. वृक्षतोड होऊ नये, त्याचं रक्षण व्हावं, त्यातून प्राणवायूचा पुरवठा जास्तीत जास्त व्हावा ह्या विचाराने वटपूजन सुरू झाले. पिंपळ म्हणजे अश्वत्थ. या वृक्षामध्ये नाना प्रकारच्या देवतांचे स्वरूप आहे. या वृक्षाच्या मुळाशी, मध्यभागी व शेंड्याला अशी तिन्ही ठिकाणी देवता मांडलेल्या आहेत. औदुंबर या वृक्षाचं महत्त्व असं की हा वृक्ष ज्या ठिकाणी असतो त्याच्या मुळाशी खाली पाणी सापडतं आणि हे पाणी खूप थंड असल्यामुळे दत्तात्रेय ही शीतल आणि शांत स्वरूपाची देवता तिथे वास करून आहे. औदुंबर हा वृक्ष 12ही महिने फळं देतो, म्हणून ह्याला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. तो वृक्ष जमिनीत सदैव पाणी असेल तरच वाढतो, नाहीतर वाढत नाही. औदुंबराच्या वृक्षाचे महत्त्व गुरुचरित्रात सांगितलेले आहे. औदुंबराची फळं औषधी असतात. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंहाच्या नखांचा दाह होऊ लागला. त्यांनी आपली नखे औदुंबरी रोवून ठेवल्याने तो दाह कमी झाला. औदुंबराच्या प्रदक्षिणेचेही महत्त्व आहे. या प्रदक्षिणांमुळे ब्रह्मसमाधांचा दोष दूर झाल्याने सोमनाथाच्या पत्नीला 2 पुत्र झाल्याचे उदाहरण गुरुचरित्रात आहे. औदुंबराचा वृक्ष घराजवळ असल्यास तुम्ही भक्तीने सकाळी 12च्या आधी 21 प्रदक्षिणा मनोभावे घाला. आपल्या आश्रमात असलेल्या देव वृक्षाचेही महत्त्व फार आहे. कारण ह्या वृक्षामध्ये वड, पिंपळ, औदुंबर एकत्र आलेले आहेत. ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांचेच प्रतीक मानले जातात. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवता समतोल अवस्थेमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लयदर्शक आहेत. तसेच त्या गुरुस्वरूपाच्या देवता आहेत. तेव्हा अशा वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यावर कल्पवृक्षाला प्रदक्षिणा घातल्याचे फळ पुण्य प्राप्त होते व मनातील इच्छा पुऱ्या होत असतात.